आणि आता नीता वहिनी आपल्याला कोकणातली खासियत अगदी जी घराघरात केली जाते रोजचा पदार्थ पानगी ती आपण शिकतोय. तर त्याचं साहित्य लिहून घेऊ. तांदूळाचं पीठ, दूध, ओलं खोबरं, गूळ, वेलचीची पूड आणि मीठ. साहित्य तुम्ही लिहून घेतलं आणि आपण बनवूया. आधी काय लागेल? आधी दूध. मग दुधात मावेल तेवढं पीठ? हा, मावेल तेवढं पीठ. आणि तांदूळाचं पीठ जे तुम्ही घेतलं ते काय बासमतीचं, कांबे मोहर? नाही, साधं साधं साधं. हा, म्हणजे इथे जे मिळतं शक्यतो दुधातच गूळ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. म्हणजे दुधामध्ये आपण गूळ चांगला विरघळवून घेऊया. आणि तोपर्यंत वहिनीने इथे कसं जिंकलंय सगळ्यांना. खूप छान एक आठवण. पूर कधी आला होता पण इथे? मला एक जेव्हा जांभूळ पडायला पूर आला, प्रचंड मोठा पूर. हो हो हो. म्हणजे कम्प्लीट सगळंच वाहून लोकांची सगळी घरदारं पूर्ण म्हणजे बुडली. इतका प्रचंड. खूप वर्ष झाली पण त्याला, बरीच वर्ष झाली. आणि तेव्हा सगळंच नवीन होतं. म्हणजे मला स्वयंपाकघर सुद्धा थोडंफार नवीनच होतं. तेव्हाची एक आठवण आहे पुराच्या वेळची. ऐकूया कोणी सांगितलं. ह्या ठिकाणी पूर आला होता. दासगाव आणि नागोठण्याला पूर आला होता. त्यावेळेला कॉलनीतून आम्ही साधारण 1000 जणांचं जेवण आम्ही घरात पोळ्या करून भात करून जेवण करून आम्ही 1000 लोकांचं जेवण आम्ही 2 दिवस पुरवलं होतं. त्यामध्ये महिलांचा सहभाग प्रचंड मोठा होता. RCF कॉलनीमधल्या महिला ज्या होत्या त्यांनी सगळ्यांनी पुढे येऊन पोळ्या स्वतःनी 30-40 पोळ्या प्रत्येकाने केल्या होत्या आणि पूर्ण जणांचं जेवण आम्ही त्या ठिकाणी पोचवत होतो 2 दिवस. त्यांच्या इतक्या चांगल्या प्रेमळ स्वभावामुळे किती जणांना मधमे गावातल्या असंख्य लोकांना खरं तर मदत झालेली आहे. आणि आपल्यालाही मदत होते. आपल्याला हा पारंपरिक कल्चर करीच्या निमित्तानं हा पारंपरिक पदार्थ शिकायला मिळतोय. पानगी कोकणातला खास. आता पीठ घालायचं तांदूळाचं. तेवढं सगळं लागेल. दुधा इतकंच साधारण. बस. खोबरं घालायचं. ओलं खोबरं? हो, ओलं खोबरं. ते किती असतं प्रमाण? ते साधारण पिठापेक्षा निम्म असतं. अच्छा, म्हणजे ह्याच्या एवढं लागेल ना? बस. आता वेलचीची पूड आणि थोडंसं मीठ. अगदी चिमूटभर. बस ना? हो हो. 1 चिमटी मीठ. बस. आता हे पीठ पूर्ण कशावर? केळीच्या पानावर थापायचं. ते पण बागेत आहे आपल्या? हो. तर ती थापून नंतर आपण तव्यावरती करणार? तव्यावर ना? ठीक आहे, त्याची तयारी. पीठ आलेलं आहे चांगलं आणि आपण दारच्या केळीचं पान घेतलंय तर डायरेक्ट लावायचं. आता नुसतं गोल थापायचं ह्याच्यावरती. तेल तूप काही नाही? अरे वा. आणि नंतर गॅस लावायचा? आता गॅस नाही लावलाय कारण पान जळतं एखादं. ते आता झाकायचं उलट. ह्याच्यावर दुसरं पान ठेवायचं. तेच पान म्हणजे त्यांनी. आणि मग गॅस. आणि नंतर तुमच्याकडे फोडणीची मिरची असेल तर फोडणीची मिरची किंवा साजूक तुपाची वाटी त्याच्याबरोबर हे खायचं. तर पारंपरिक आपला पदार्थ तयार झालेला आहे पानगी. साहित्य लिहून घ्या आणि कृती. केळीच्या पानातली पानगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, दूध, ओलं खोबरं, गूळ, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दूध घेऊन त्यामध्ये गूळ, तांदळाचं पीठ, ओलं खोबरं, वेलची पूड आणि मीठ घालून मिश्रण भिजवून घ्यावं. केळीच्या पानावर हे मिश्रण थापून घ्यावं आणि पानासकट तव्यावर भाजून पानग्या तयार कराव्यात.